राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं 26वा वर्धापन दिन पुण्यातील बालगंधर्व या ठिकाणी साजरा होतोय आणि आता नेते यायला सुरुवात झालेली आहे। हर्षवर्धन पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघतोय ज्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादींचे आजच 26वा वर्धापन दिन साजरा होतोय आणि तेही पुण्यात। निश्चितच आज एक आनंदाचा दिवस आहे, कारण आदरणीय पवार साहेबांनी ज्या पक्षाची स्थापना केली आणि ज्या पद्धतीनं हा पक्ष महाराष्ट्रामध्ये वाढवला आणि आज त्या पक्षाचा आज वर्धापन दिन आहे, तर पक्षाच्या वतीने मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। पण ज्या पद्धतीने गेले काही दिवस चर्चा सुरू आहे की दोन्ही पवार एकत्र येणार आहेत, त्या पद्धतीने काही हालचाली सुद्धा दिसले। तुम्ही देखील त्या अनेक कार्यक्रमामध्ये होता, ज्या पद्धतीने शरद पवार अजित पवार शेजारी बसतात, ज्या पद्धतीने त्यांचं बॉडी लँग्वेज देखील बदलले दिसते आणि सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये तीच एक चर्चा आहे। आता देखील इथं देखील काही थोड्या प्रमाणात तीच चर्चा होतीये। नाही, तो काही ज्या सातत्यानं ज्या बैठका होत आहेत त्या ह्या संदर्भातल्या बैठका होत नाहीत। त्या बैठका होत आहेत त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल किंवा एआयच्या बाबतीत असेल। मला वाटतं त्या निमित्तानं बैठकीत एकत्र येतो आपण, एवढंच आहे त्याच्यामध्ये। पण मात्र कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे, काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पत्र देखील लिहिलंय, सुप्रियाताईंना नाराजगी व्यक्त केली आहे। ठीक आहे, आता शेवटी पक्ष हा कार्यकर्त्यावर चालत असतो आणि मला असं वाटतं कोणताही निर्णय जर करायचा असेल तर कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच तो निर्णय होईल, असं सुप्रियाताई म्हणाल्या। आणि पवारसाहेब तर राजकारणामध्ये अत्यंत धुरंधर आणि अत्यंत ज्येष्ठ अशा प्रकारचे एक नेतृत्व आहे। मला असं वाटतं की भावना आहेत लोकांच्या, दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, काही त्याच्यामध्ये मतभिन्नता आहे काय, आता या संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवर पक्षाचे प्रमुखच घेतील। दादा, त्याचबरोबर शरद पवार आता या ठिकाणी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय संबोधित करतात, काय सूचित करतात, त्याचबरोबर निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आता महानगरपालिकेच्या, ज्या पद्धतीने सगळं ऍक्शन सुरू आहे ते तिकडे देखील तेवढाच उत्साह दिसतोय त्यांच्यामध्ये। साहजिक आहे, जो तो पक्ष आपापला पक्ष वाढवण्यासाठी, आपापल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी, आणि मला असं वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही कार्यकर्त्यांच्या निवडणूक असतात, त्या काही नेत्यांच्या किंवा त्या प्रमुख नेत्यांच्या निवडणुका नसतात। प्रमुख नेत्यांच्या निवडणुका ह्या विधानसभा आणि लोकसभा असतात। आता स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देणं, नवीन चेहऱ्यांना संधी देणं हे साहजिकच पक्षामध्ये केलं जातं। त्यामुळे मला असं वाटतं की आता या सगळ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीतली पण भूमिका मला असं वाटतं आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये स्पष्ट होईल। हर्षवर्धन पाटलांना काय वाटतं, या दोन्ही पवारांनी एकत्र यायला हवं का? कारण पदाधिकारी आणि पक्षाचे तुम्ही एक नेते देखील आहात आता। नाही, असं आहे की मला काय वाटतं या म्हणण्यापेक्षा शेवटी ते एकाच पक्षाचे दोन पक्ष झालेले आहेत आणि मग आता एकाच पक्षाचे जर दोन पक्ष झाले असतील आणि ते जर एकत्र वरिष्ठ पदे होत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू। जर आपण बघितलं तर या गोष्टीचं आम्ही स्वागतच करू। तर जर एकत्र आले दोन्ही पवार तर मात्र आज एक वेगळा उत्साह या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने पाहायला मिळतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा आहे, भविष्यात काय होईल आणि दोन्ही पवार एकत्र येतील का, हीच चर्चा या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आलेले सगळ्या नेत्यांमध्ये या ठिकाणी ऐकायला पाहायला मिळते। कॅमेरामॅन राजेश एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।